नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईनमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचं सेशन अत्यंत महत्त्वाचं सेशन आहे, कारण यामध्ये आपण 50 पेक्षा जास्त अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. लॉजिकल रिझनिंग या युनिटवरती, जो की सगळ्यात जास्त स्कोरिंग आणि सगळ्यात जास्त वेटेज धरणारा सब्जेक्ट आहे, टॉपिक आहे, युनिट आहे. त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत बघा. आणि यासोबतच आणखीन एक मी सेशन यावरती टाकणार आहे, ज्यामध्ये डिफरंट 50+ एक्सपेक्टेड MCQs असणार आहेत लॉजिकल रिझनिंगवरती, जो की पार्ट 2 असणार आहे. ठीक आहे, तो सुद्धा सेशन पुढे तुम्ही पाहून घ्या. परंतु हा सेशन शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. येणाऱ्या महाराष्ट्र MBA CET साठी आपण नवीन कंप्लीट कोर्स घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुमच्याकडून पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. एक्सपर्ट कडून तुम्हाला गायडन्स मिळणार आहे. लाईव्ह सेशन्स यामध्ये तुम्हाला मिळतील, ज्यामध्ये तुमचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील. टॉपिक वाईज MCQs तुम्हाला मिळणार आहेत, जेणेकरून प्रत्येक टॉपिक बद्दल तुम्हाला डिटेल एक सोल्युशन मिळेल आणि डिटेल स्टडी तुम्हाला करता येईल. फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत तुम्हाला, जे की आपले पूर्ण युनिट्स आहेत त्यामध्ये कव्हर होतील. फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्याल, प्रॅक्टिस कराल आणि तुमचा कॉन्फिडन्स हा अत्यंत वाढणार आहे. फुल सिलेबस MCQ सिरीज सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, यामध्ये याचं PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळेल, जेणेकरून तुम्ही कुठेही केव्हाही कधीही वाचू शकता आणि अभ्यास करू शकता. तर यासाठी नवीन बॅच जी आहे आपली 1 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. आजच एनरोल करा. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. बघा, पहिला प्रश्न आहे नंबर सिरीजचा आहे. आपल्याला काही नंबर दिलेले असतात, तर एक शेवटी जो सिक्वेन्स आहे त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क आपल्याला दिसेल. मग त्या क्वेश्चन मार्कच्या जागी आपल्या ऑप्शन्स पैकी कुठला अंक येईल असा आपल्याला प्रश्न विचारला जातो, राईट. मग 2 दिलेला आहे, 6, 12, 20, 30, आणि मग इथे काय येईल. आता याला कसं विचारात घ्यायचंय, की अगोदर एक तर प्लस करायचंय, इंटू करायचंय, डिवाइड केलेलं आहे, काय केलेलं आहे आपल्याला जाणून घ्यायचंय. ठीक आहे, सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला करायची, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मध्ये फरक किती आहे, राईट. या ठिकाणी 4चा फरक आहे, करेक्ट. या ठिकाणी 6चा फरक आहे, या ठिकाणी 8चा फरक आहे, या ठिकाणी 10चा फरक आहे. ठीक आहे, समजते का. 2-2 ने वाढलेला आहे या ठिकाणी, है ना. 2 आणि 4 6, 4 आणि 2 6, 6 आणि 6 12, राईट, करेक्ट. 6 मध्ये 2 घातले 8 झाले. मग 8 आणि 12 20, बरोबर. 8 मध्ये 2 घातले 10, 20 आणि 10 30, बरोबर. आता याच्यामध्ये 2 घालायचे म्हणजे इथे किती येईल, 12. मग 30 आणि 12 किती होतात, तर 42 होतात. 42 आहे का ऑप्शन मध्ये, आहे. ऑप्शन सी आपला एक्झॅक्टली करेक्ट आन्सर येणार आहे. समजलं, एक्झॅक्टली करेक्ट आन्सर येणार आहे. बघा, आणखीन प्रश्न बघूया, म्हणजे आपल्याला व्यवस्थितपणे सोडवता येईल. बघा पुढे, 5 15 45 135, किती, 5 15 45 135. आता इथे काय केलेलं आहे बघा, इथे बघायला गेलं तर आपल्याला 10चा आकडा आहे, इथे बघायला गेलं तर 30चा आकडा आहे, इथे बघायला गेलं तर खूपच मोठा अंतर आहे. तर आता इथे या पद्धतीने आपल्याला सोडवता येणार नाही. मग इथे इंटू केलेला आहे का, म्हणजे गुणाकार केलेला आहे का, बघा. बरोबर आहे. 5 त्रिक 15, है ना. 15 त्रिक 45 असं उत्तर येते, येते ना. मग त्यासोबतच 45 ला 3 ने गुणलं तर 135 येतं. त्याचप्रमाणे तुम्ही 135 ला 3 ने गुणा, उत्तर काय येतं बघा. 135 गुणिले 3 जर केलं आपण, 3 15 ला 5, 7 ला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10 ला 0, हातचा 1, 3 1 3 आणि 1 4, 405 आहे का ऑप्शन मध्ये, आहे. 405 समजलं. 405 याचं उत्तर येणार आहे. आता काही वेळा गुणाकार असू शकतो, काही वेळा बेरीज असू शकते, काही वेळा वजाबाकी असू शकते, काही वेळा भागाकार असू शकतो, काही वेळा संख्याचा वर्ग असू शकतो, है ना. काही असू शकतं. सो आपल्याला प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा आहे. 1-2 संख्या आपल्याला कळली की पुढचं ऑटोमॅटिक कळायला लागतं. आता हे तर झाले आपले नंबर सिरीज. आता आपल्याला बघायचे अल्फाबेटिकल म्हणजेच लेटर सिरीज. ठीक आहे, आता काय काय दिलेलं आहे, BEHKN आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे, आता यामध्ये हे सोपं असतं, लेटर सिरीज सोपं असतं, कारण यामध्ये आपल्याला फक्त काय म्हणतात त्याला, एक तर एक संख्या सोडून, दोन संख्या सोडून एक हा एक भाग असू शकतो, आणि दुसरा भाग म्हणजे यामध्ये आकडा जो आहे 2च्या अंतराने आकडा, 3च्या अंतराने आकडा, है ना. किंवा असंही असू शकतं की बेक बे, है ना, बेदुनी 4 म्हणजे 4च्या
गॅपने पुढचा अल्फाबेट, बेत्रिक 6, 6च्या गॅपने पुढचा आकडा, असंही असू शकतं. ठीक आहे. बघा आता यामध्ये काय दिलेलं आहे, बी. एकतर तुम्हाला काय करायचंय, ABCD पटापट काढून घ्यायची आहे रफ पेपरवरती, बरोबर. ते काढलात तर व्यवस्थित जाईल. FGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. ठीक आहे. बघा आता बी दिलेला आहे, बी एक दिलेला आहे, त्यानंतर ई दिलेला आहे, राईट. त्यानंतर एच दिलेला आहे, राईट. त्यानंतर के दिलेला आहे, एन दिलेला आहे. समजते का? 2-2 अल्फाबेटचे गॅप्स तुम्हाला बघायला मिळतील, है ना. आता इथेही 2 गॅप घ्या आणि पुढचा काय आहे, क्यू आहे. आहे का ऑप्शन मध्ये क्यू आहे? ऑप्शन बी हा करेक्ट आन्सर असणार आहे. कळलं? ऑप्शन बी हा करेक्ट आन्सर आपल्याला मिळालेला आहे, कारण प्रत्येक अल्फाबेटमध्ये 2-2च्या गॅपने आपल्याला अल्फाबेट घ्यायचा आहे. मग एनच्या 2 गॅपने, है ना, ओ आणि पी हा काढला तर पुढचा येतो क्यू, आणि क्यू हे आपलं राईट आन्सर आहे. पुढे बघा, ZWTQ आणि क्वेश्चन मार्क. आता आपल्याला अल्फाबेट्स लागतील, राईट. अल्फाबेट सोबत एक काम तुम्ही हे करू शकता की त्यांच्यासोबत नंबर सुद्धा तुम्ही लिहून घ्या तिथेच. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे कळेल, कारण काही वेळा आकडा जो आहे म्हणजे अंक जे आहेत त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला अल्फाबेटमध्ये डिफरन्स काढायला सांगतात. काढायला नाही सांगत, ऍक्च्युली तिथे दिलेला असतो, आपल्यालाच तो काढावा लागतो आणि राईट आन्सर पर्यंत पोचावं लागतं, राईट. त्यामुळे हे आकडे जर तुम्ही व्यवस्थितपणे काढून घ्याल तर त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे. 26 अल्फाबेट. बघा आता ZWTQ पहिला तर घेतलेला आहे झेड, त्यानंतर डब्ल्यू, त्यानंतर टी आणि घेतलेला क्यू. असं जर बघायला गेलं तर आपल्या 2-2च्या गॅपने दिसतोय, बरोबर. आणि तेच जर आपण अल्फाबेटिकल सोडून न्यूमरिकलने जर बघितलं तर आपल्याला काय दिसतंय, 26, 25, 26 दिलेला आहे, 25, 24, 23, राईट. त्यानंतर 22, 21, 20 घेतलेला आहे, म्हणजेच 26 आकडा आपण घेतलेला आहे. जर -3 केलं तर किती होतं, 23 होतं. 23 आकडा कुठला आहे, डब्ल्यू. 23 मधून परत 3 गेले तर किती उरतात, 20 होतात. 20 आकडा कुठला आहे, टी, राईट. 20 मधून 3 जर गेले तर किती होतात, 17 होतात. 17 आकडा कुठला आहे, क्यू, राईट. मग त्याचप्रमाणे जर 17 मधून 3 आपण मायनस केले तर किती होतात, 14 होतात. 14 आकडा आहे एन. त्याचप्रमाणे अल्फाबेटिकल जर बघितलं तर 2च्या गॅपने बरोबर येतोय. ठीक आहे. मग एन जो आहे तो आपला राईट आन्सर असणार आहे. समजलं? सो हे महत्वाचं आहे, हे असायला पाहिजे. नंबर्स आणि अल्फाबेट्स दोन्ही काढलं तर सोयीस्कर ठरतं. आता हा प्रश्न बघा, न्यूमरिकल आहे. 3, 9, 27, 81 असं आकडा दिलेला आहे, इथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ठीक आहे. आता 3 आणि 9 याच्यामध्ये किती गॅप आहे, 6चा गॅप आहे. 27 आणि 9 मग हा गॅप थोडासा मोठा झालेला आहे, है ना. त्यामुळे इथे गुणाकार येईल असं करेक्ट आपल्याला दिसतं, सरळ सरळ दिसतं. कारण बघा 3 ला जर 3 ने गुणलं तर 9 येतं. ठीक आहे. 9 ला जर 3 ने गुणलं तर 27 येतं, बरोबर आहे. 27 ला 3 ने गुणलं तर किती येतं, 81 येतं. त्याचप्रमाणे जर आपण 81 ला 3 ने गुणलं तर काय होईल, 3 1 3, 3 8 24. आलं लक्षात? आन्सर आहे ऑप्शन बी, 243. आलं लक्षात? 3 ने गुणायचं आहे. बघा फरक कसा आलाय, है ना. 3च्या पाड्यामध्ये 9 येतं का, येतं. 9च्या पाड्यामध्ये 27 येतं. 27च्या पाड्यामध्ये 81 येतं. ठीक आहे. 81 गुणिले 3 म्हणजे प्रत्येक ठिकाणी 3 न गुणलेलं हे आपल्याला दिसलं. त्यामुळे 81 ला सुद्धा आपण 3 ने गुणले तर आपल्याला उत्तर येतं 243. ठीक आहे. ठीक आहे. बघा अगोदर गॅपच बघायचा. गॅप जर खूप मोठा दिसत असेल तर सरळ गुणाकार किंवा बाकीच्या गोष्टीकडे वळायचंय, जास्त वेळ नाही घालायचा. ठीक आहे. 7, 14, 28, 56. ठीक आहे. याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा, 7च्या पाड्यामध्ये 14 येतं का, येतं. 7ला कितीने गुणल्यानंतर 14 येतं, 2 ने. ठीक आहे. पुढे आहे 28, राईट.
मग 14ला जर 2 ने गुणलं तर 28 येतं का? येतं. राईट. याचा अर्थ असा आहे की बहुतेक प्रत्येक संख्येला 2 ने गुणलेलं आहे. 28ला 2 ने गुणून बघा 56 येतं का? 82 16ला 6 हातचा आला 1 बेदुने 4 आणि 5 56. ठीक आहे. आता 56ला जर आपण 2 ने गुणलं तर काय येईल? बेसक्क 12 आणि 1 बेपंचे 10 आणि 1 11 112. आन्सर आहे ऑप्शन सी. ठीक आहे. आन्सर आहे सी 112. ठीक आहे. अगोदर गुणाकार करू बघा. संख्या मोठी असली की पहिला गुणाकार करायचा, लगेच आपल्याला उत्तर दिसून येतं. पुढे बघा 4 6 9 13 18 आणि क्वेश्चन मार्क असं आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. 4 6 9 13 18. आता गॅप किती आहे याच्यामध्ये? 2चा गॅप आहे. 6 आणि 3 मध्ये 9 मध्ये कितीचा गॅप आहे? 3चा गॅप आहे. ठीक आहे. 9 आणि 13 मध्ये कितीचा गॅप आहे? 4चा गॅप आहे. 13 आणि 18 मध्ये 5चा गॅप आहे. आता इथे 6चा गॅपनं जर संख्या बघितलं, मग 18 प्लस 6 जर केलं तर किती होईल? 24 होईल. बरोबर. सो 24 हे आन्सर असणार आहे. गॅप छोटा असेल तर कंटिन्यू करायचं, मोठा असेल तर सोडून द्यायचं, गुणाकाराकडे वळायचं लगेच. ठीक आहे. बघा आता इथे 121 144 169 196. ठीक आहे. 121. आता असे 3 संख्या जर असले तर मोस्टली हे काय असतं? मोस्टली 90% चान्सेस असतात 3 अंकी संख्या मोठ्या असल्या तर हे कुठल्या ना कुठल्या संख्येचं वर्ग असतो. ठीक आहे. आणि आपल्याला त्यानुसार पुढे वळायचं असतं. अलग लक्षात. आता 121 कोणाचा वर्ग आहे? 11चा वर्ग आहे. 144 12चा वर्ग आहे. 169 कोणाचा वर्ग आहे? 169 13चा वर्ग आहे. हा आहे 14चा वर्ग. बरोबर आहे की नाही? 14चा वर्ग आहे. मग 15चा वर्ग किती आहे? 15चा वर्ग किती आहे? 225. 225 आहे का ऑप्शन मध्ये? आहे. आलं लक्षात? 3 अंकी संख्या असली तर मोस्ट ऑफ द टाइम तो कुठल्या ना कुठल्या संख्येचा वर्ग असतो आणि त्याचं वर्गमूळ आपल्याला ओळखायचं असतं, नाहीतर आपल्याला पुढचा वर्ग कशाचा आहे हे ओळखायचं असतं. ठीक आहे. पुढे लेटर सिरीज आहे ACFJ आणि क्वेश्चन मार्क इथे दिलेला आहे. या ठिकाणी काय येईल? UTVS चारीपैकी काय येणार आहे? ठीक आहे. बघा अगोदर याच्यामध्ये काय फरक आहे बघायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला अगोदर तर हे घ्यावं लागेल ABCD. ठीक आहे. यामध्ये A घेतलेला आहे, C घेतलेला आहे, F घेतलेला आहे, त्यानंतर J घेतलेला आहे आणि O घेतलेला आहे. ठीक आहे. गॅप किती आहे? 1चा गॅप आहे. त्यानंतर इथे 1 2 2चा गॅप आहे. पुढे 1 2 3चा गॅप आहे. पुढे 1 2 3 4चा गॅप आहे. समजते का? 1चा गॅप, 2चा गॅप, 3चा गॅप, 4चा गॅप, पुढे 5चा गॅप असायला पाहिजे. मग इथून पुढे 5 मोजा बरं. 1 2 3 4 आणि 5 U. ठीक आहे. ऑप्शन ए U हे करेक्ट आन्सर आहे. U ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे. कारण का? इथे आपण जेव्हा अल्फाबेट असं आपण काढून घेतो तेव्हाच आपल्याला हे सोपं जाणार आहे. अदरवाईज आपण एक एक मोजत बसलो तर खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये. त्यामुळे हे अगोदरच काढून घ्याल तर बेस्ट होईल रफ जागेमध्ये. आलं लक्षात? प्रत्येक ठिकाणी सिक्वेन्सली गॅप घेतलेला या ठिकाणी आहे ना. 1 2 3 4चा गॅप घेतलाय, पुढे 5च्या गॅपने आपल्याला U आन्सर आलेला आहे. ZXUQ आणि क्वेश्चन मार्क. त्यासाठी आपल्याला अल्फाबेट्स लागतील. काय काय घेतले बघा. Z घेतलेला आहे, X घेतलेला आहे, U घेतलेला आहे, त्यानंतर Q घेतलेला आहे आणि पुढे काय असणार आहे? गॅप किती आहे? 1. त्यानंतर इथे 2, त्यानंतर इथे 1 2 3. आता पुढे 4च्या गॅपने घेऊया का आपण? 1 2 3 आणि 4च्या गॅपने L यायला पाहिजे. L आहे का? आहे. ठीक आहे. L ऑप्शन आपला करेक्ट येणार आहे. बघा ज्या ज्या गोष्टी आपण आज बघितलेल्या आहेत प्रश्नामध्ये, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच विचारणार नाहीत. गॅरंटीने मी तुम्हाला सांगू शकतो. कारण याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला मिळतात आणि अशाच टेक्निक्स वापरून तुम्ही उत्तर लिहायचे आहेत, द्यायचे आहेत. ठीक आहे. कारण ABCD हे अगोदर जर तुम्ही काढून घ्याल तर तुम्हाला सोपं जाणार आहे यामध्ये गॅप ओळखायला. मग तो गॅप कशाने आलाय? बेरीजने आलाय, वजाबाकीने आलाय, गुणाकाराने आलाय की भागाकाराने आलाय की कशाचा वर्ग आहे? या सर्व गोष्टी तुम्हाला कळणार आहेत.
ठीक आहे. सो हे टेक्निक्स वापरा, तुम्हाला सोपं जाईल. सो बघा काय विचारलंय, 3, 8, 15, 24, 35 असा अंक आपल्याला दिलेला आहे. ऑप्शन्स आहेत 44, 46, 48, 50. मग या क्वेश्चन मार्कच्या जागी या ऑप्शन्स पैकी कुठलं ऑप्शन येईल? ठीक आहे, तर यामध्ये येईल ऑप्शन तुमचा सी 48. कसा येईल बघा, काय दिलं या ठिकाणी, 3 आणि 8. 3 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे? 5चा फरक आहे. 8 आणि 15 मध्ये कितीचा फरक आहे? 7चा फरक आहे. 15 आणि 24 मध्ये कितीचा फरक आहे? 9चा फरक आहे. 24 आणि 35 मध्ये कितीचा फरक आहे? 11चा फरक आहे. बरोबर. आता जर तुम्ही व्यवस्थितपणे या चार संख्यांना बघाल, बरोबर ना, या चार संख्यांना बघाल तर हे ऑड डिफरन्स आहे, ऑड नंबर्स आहेत, बरोबर ना. 5, 7, 9, 11. मग याच्या पुढे ऑड नंबर तर यायला पाहिजे आपला 13. मग 35 आणि 13 किती होतात? 5 आणि 3 8, 3 आणि 1 4, 48. आलं लक्षात? सो अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, ज्या पद्धतीने मी तुमचं हे प्रकारचे जे प्रश्न सोडवतो आहे, या पद्धतीनेच तुम्हालाही सोडवायचं आहे. कारण या पद्धतीच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्झाम मध्ये दुसरं काहीही विचारलं जात नाही. सो ज्या ज्या पद्धती आपण शिकतो आहोत, त्या सगळ्या पद्धती तुम्हाला लक्षात ठेवायच्या आणि एक्झामिनेशन मध्ये अप्लाय करायचं आहे. तुम्हाला कोणीही मार्क्स मिळवण्यापासून अडवणार नाही. मार्क्स तुमचे फिक्स म्हणजे फिक्स तुम्हाला मिळणार. ठीक आहे. आणखीन प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय म्हणतोय, आपल्याला अंक दिलेले आहेत 10, 12, 16, 18, 22 आणि 24 दिलेले आहेत. यामध्ये फरक बघा, 10 मध्ये किती मिसळल्यानंतर 12 होतात? 2 मिसळल्यानंतर. 12 मध्ये किती मिसळल्यानंतर 16 होतात? तर 4 मिसळल्यानंतर. बरोबर आहे ना. 16 मध्ये किती मिसळल्यानंतर 18 होतात? बघा, 16, 17 आणि 18. 18 मध्ये किती मिसळल्यानंतर 22 होतात? तर 4 मिसळल्यानंतर. 22 मध्ये किती मिसळल्यानंतर 24 होतात? तर 2 मिसळल्यानंतर. 2 4 2 4 2 आणि ते 4 जर समजा आलं तर 24 प्लस 4 किती होतात? 28 होतात. राईट आन्सर आहे आपला सी 28. समजलं? सगळ्यात आधी तुम्हाला एकच करायचं, डिफरन्स किती आहे हे बघायचं. ठीक आहे, म्हणजे मोस्ट ऑफ दी तसेच प्रश्न असू शकतात. सो डिफरन्स अगोदर बघितलं की आपल्याला त्यामधला एक्झॅक्टली काय आपल्याला मिसिंग आहे किंवा काय गोष्टीने किंवा कुठल्या क्रमाने ते लागलेलं आहे ते लगेचच कळून जातं. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा, 2, 9, 4, 13, 8, 21, 16 असं दिलेलं. आता चढत्या किंवा उतरत्या क्रमानुसार तर आपल्याला संख्या दिलेल्या आहेत का? नाही. ठीक आहे. आता जर तुम्ही व्यवस्थितपणे इथे गॅप बघाल तर आपल्याला दिसेल की ते आले 2, त्यानंतर गॅप सोडून 4, गॅप सोडून 8, गॅप सोडून 16. बरोबर. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय केलं? 2 ने गुणलेलं आहे. है ना. आता 2 आलं, 2 गुणिले 2 4, है ना. 4 गुणिले 2 8, 8 गुणिले 2 16. बरोबर. मग क्वेश्चन मार्कच्या ठिकाणीच बघायचं आहे आपल्याला. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी जर बघायला गेलं तर आपल्याला या संख्या गृहीत धराव्या लागतील. ठीक आहे. बघा, 9 प्लस 4 किती येतं? 13 येतं. 13 प्लस 8 किती येतं? 21 येतं. बरोबर. मग 21 प्लस 16 केलं तर आपल्याला ही संख्या मिळणार आहे. बरोबर आहे ना. 21 प्लस 16 जर केलं आपण तर आपल्याला ही संख्या मिळणार आहे. तर 21 प्लस 16 किती होतं? 6 आणि 1 7, 2 आणि 1 3, 37. राईट आन्सर आहे ऑप्शन डी. बरोबर. 21 प्लस 37 केलं आपण, सॉरी 21 प्लस 16 आपण केलं तेव्हा आपल्याला मिळाले 37 ही संख्या. बघा, या ठिकाणी आपण जे केलेलं आहे की अगोदर तर गॅप शोधायचं म्हटलं तर आपल्याला एक तर चढत्या क्रमानुसार किंवा उतरत्या क्रमानुसार आपल्याला संख्या लागते. बट या ठिकाणी गोष्ट कशी आहे, 2, मग संख्या चढलेली आहे, परत उतरलेली आहे, चढलेली आहे, उतरलेली आहे, चढलेली आहे, उतरलेली आहे. बरोबर. मग आपल्याला एक एक गॅप शोधायचा याच्यामधला. आता हा गॅप आपण कन्सिडर नाही करायचा. मग 2, मग 4, मग एक गॅप सोडून 8, मग एक गॅप सोडून 16. ठीक आहे. बरोबर आहे ना. प्रत्येक ठिकाणी काय केलंय? गुणिले 2 केलंय. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16. बरोबर. तेव्हा या संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. मग उरलेल्या संख्या ज्या आहेत त्या ठिकाणी काय केलेलं आहे? या दिलेल्या त्याच्या बाजूच्या संख्येलाच ऍड केलेलं आहे. म्हणजे 9 आणि 4 किती? 13. बरोबर. 13 आणि 8 किती? 21. 21 आणि 16 किती? तर 37. आलं लक्षात. त्यानंतर 16 आणि 37 किती म्हटलं असतं तर त्याच्या पुढची संख्या आली असती. सो अशा पद्धतीने आपल्याला 37 हे आन्सर मिळत आहे.
आपण गॅप तेव्हाच काढू शकतो जेव्हा संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने असेल. आलं लक्षात? तेव्हाच आपल्याला व्यवस्थितपणे गॅपचा आन्सर शोधता येतो. पुढे 6, 7, 9, 12, 16, 21 अशा संख्या दिलेल्या आहेत आणि क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे. नीट बघा. 6 आणि 1 7, 7 आणि 2 9, 9 आणि 3 12, 12 आणि 4 16, 16 आणि 5 21, 21 आणि 6 किती होईल मग 27. ऑप्शन सी सोपा होता है ना, एकदम सोपा होता. 6, 7, 9, 12, 16, 21 असं दिले. असं जर आपण डायरेक्टली बघायला गेलो तर आपल्याला अवघडच वाटणार आहे. पण त्यामध्ये काय झालेलं बघा, 6 आणि 7 मध्ये 1 चा गॅप आहे, 7 आणि 9 मध्ये 2 चा गॅप आहे, 9 आणि 12 मध्ये 3 चा गॅप आहे, बरोबर. 12 आणि 16 मध्ये 4 चा गॅप आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्लस प्लस करत गेलेला आहे किंवा गॅप म्हटलं तरी चालेल. आलं लक्षात? गॅप म्हणा किंवा प्लस प्लस म्हणा तसंही चालतं. आलं लक्षात? पुढे बघा 14, 28, 20, 40, 32 असं दिलेलं आहे. ठीक आहे. व्यवस्थित जर बघाल तर 14च्या पाड्यामध्ये 28 येतं का? येतं. 14 गुणिले 2 28. ठीक आहे. 28 मधून 8 मायनस केले तर 20 होतात. करेक्ट. परत 20च्या पुढे 40 दिलेलं आहे, म्हणजे 20 गुणिले 2 केलेलं आहे आणि 40 आलेलं आहे. त्यानंतर 40च्या पुढे 32 आहे, म्हणजे 40 मधून परत 8 मायनस केले आणि 32 आलेलं आहे, है ना. मग याच्या पुढे काय असायला पाहिजे? याच्या पुढे पण जर आपण व्यवस्थितपणे सिक्वेन्स लावला तर गुणिले 2 केलं तर किती येतं? 64 येतं. तर 64 हे राईट आन्सर येणार आहे, है ना. असा क्रम आपल्याला या नंबर सिरीजच्या प्रश्नामध्ये दिलेला आहे. मग या क्रमानुसारच आपल्याला काय करायचं, अगोदरचे 2-3 जरी क्रम आपल्याला समजले तर पुढचा क्रम कशा पद्धतीने सॉल्व्ह केलेला आणि अंक आलेला आहे हे आपल्याला कळून जातं. ठीक आहे. पुढचा आता लेटर सिरीजचा आपल्याला प्रश्न आलेला आहे. BEJQ. आता मी नेहमी तुम्हाला सांगतो की लेटर सिरीजचे प्रश्न असतात म्हणजे असतातच. तो त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी परीक्षेमध्ये काय करायचं, ABCD काढून घ्यायचं आणि त्यासोबतच नंबर सुद्धा असले पाहिजेत. ठीक आहे. या ठिकाणी मी चार्ट तुमच्यासाठी घेऊन ठेवलेला. आता परत इथं लिहून ठेवणं आणि नंबर देणं आपल्यासाठी थोडंसं टाइम खर्चिक होऊ शकतं. सो नंबर्स आणि अल्फाबेट्स मी या ठिकाणी घेतलेले. पहिलं घेतलेलं आहे B 2, E 5, त्यानंतर J 10 आणि त्यानंतर Q कुठे आहे 17. ठीक आहे. 2, 5, 10, 17. तुम्ही व्यवस्थित बघाल तर या ठिकाणी 2-2 संख्याचा गॅप आहे किंवा 2-2 अल्फाबेटचा गॅप आहे. सॉरी, प्रत्येक ठिकाणी 2-2 वाढत गेलेले आहेत. बघा जसं की इथे 2 संख्याचा गॅप आहे, तसंच इथे पुढे त्यामध्ये ऍड केलेले 2, म्हणजे याच्यामध्ये 2 ऍड केले तर 4. ठीक आहे. याच्यामध्ये परत 2 ऍड केलेले आहेत तर इथे 6 अल्फाबेटचा गॅप आहे. याच्यामध्ये पुढे जर 2 ऍड कराल तर इथे 8 अल्फाबेट्स किंवा 8 अंकाचा गॅप आपल्याला पाहिजे, तेव्हा आपल्याला आपल्या राईट आन्सर पर्यंत पोहोचता येईल. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा 9वा झेड. तो राईट आन्सर काय येणार? ऑप्शन डी. ठीक आहे. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की संख्या आणि अल्फाबेट्स हे दोन्ही एकत्र पाहिजे, तेव्हाच तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता बी आपल्याला दिला होता, ई दिलेला आहे, जे दिलेला आहे आणि क्यू दिलेला आहे आणि त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क दिलेला आहे की कुठली संख्या येईल. मग आपण अल्फाबेट्स नुसार केलं तरी आपल्याला कळेल, पण तिथे संख्या नसल्यामुळे आपल्याला संख्या प्रत्येक वेळी लिहून ठेवावं लागेल. राईट. लिहून ठेवून कॅल्क्युलेशन करावं लागेल, त्यामुळे त्यामध्ये जास्त खर्च होऊ शकतो. कशाचा खर्च? टाइमचा खर्च होऊ शकतो. सो असं नंबर जर व्यवस्थितपणे असतील तर तिथे काहीच अडचण येणार नाही, कमीत कमी वेळेमध्ये तुमचं सॉल्व्ह होऊन जाईल. राईट. बघा आणखीन प्रश्न बघूया. ZYWTP अँड क्वेश्चन मार्क. राईट. पहिलं गेलेलं आहे झेड, राईट, वाय डब्ल्यू, त्यानंतर टी आणि त्यानंतर पी. अलग लक्षात. 1 चा गॅप आहे, 2 चा गॅप आहे, 3 चा गॅप आहे, मग इथे 4 चा गॅप यायला पाहिजे आणि के आन्सर यायला पाहिजे. के आहे का ऑप्शन मध्ये आहे? सो के इज द करेक्ट आन्सर. ओके. के इज द करेक्ट आन्सर. जर आपण अल्फाबेट्स काढले नसते तर हे सोपं झालं असतं का? मला तुमच्यासाठी हा प्रश्न आहे, मला याचा आन्सर द्या. जर अल्फाबेट्स जर नाही काढले आपण तर आपल्याला सोप्या पद्धतीमध्ये हे प्रश्न सोडवता येतील का? ठीक आहे. हो की नाही मला त्याचा राईट आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे AZCXEVG क्वेश्चन मार्क. आता हा थोडासा वेगळा आगळा वेगळाच वाटतोय नाही का? आता पहिलं दिलेलं आहे ए, त्यानंतर दिलेलं आहे झेड, त्यानंतर दिलेलं आहे सी आणि त्यानंतर दिलेलं आहे एक्स. राईट.
त्यानंतर दिलेला आहे ई आणि त्यानंतर आलेला आहे व्ही. आता समोरून आणि मागून एक एकच्या गॅपने अल्फाबेट सिलेक्ट करत गेलेले आहेत, बरोबर आहे की नाही, है ना, सिलेक्ट करत गेलेले आहेत, बरोबर. त्याच्यानंतर बघा व्हीच्या नंतर घेतलेला आहे जी आणि इथं आता एकचा गॅप जर घेऊन म्हटलं तर आपल्याला टी यायला पाहिजे. टी आहे का ऑप्शन मध्ये? आहे, ऑप्शन ए. तर बघूया राईट आन्सर काय येत आहे. एक्झॅक्टली ऑप्शन टी, सॉरी ऑप्शन ए, टी हे करेक्ट आन्सर आलेलं आहे, है ना. पुढून एक एकच्या गॅपने आणि मागून एक एकच्या गॅपने संख्या घेत गेलेली आहे, अल्फाबेट घेतलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला काय झालेलं आहे, आन्सर मिळालेलं आहे. ते कधी शक्य आहे? जेव्हा आपल्याला हे असे अल्फाबेट्स काढून अंकासोबत काढून ठेवता येईल तेव्हाच. पुढे DHMS क्वेश्चन मार्क. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं घेऊया अगोदर. पहिले घेतलेलं आहे डी, त्यानंतर एच, त्यानंतर एम आणि त्यानंतर एस. गॅप बघा किती, 3. त्यानंतर हे 2 आणि 2 4, त्यानंतर 1 2 3 4 5, है ना, म्हणजे 3 4 5 आणि ते 6च्या गॅप नंतर म्हटलं म्हणजे 1 2 3 4 5 6, तर झेड यायला पाहिजे. ऑप्शन मध्ये झेड आहे का? आहे. सो राईट आन्सर ऑप्शन बी यायला पाहिजे. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, अल्फाबेटिकल अशा पद्धतीने सोडवायचं आहे. आणि हा शेवटचा प्रश्न KMLNMO आणि क्वेश्चन मार्क. बघा पहिला काय आहे? के, ठीक आहे, त्यानंतर एम, त्यानंतर एल, है ना, त्यानंतर एन, बरोबर, त्यानंतर परत एम आणि ओ, राईट. याच्यानंतर उलट यायला पाहिजे, मला वाटतं एन यायला पाहिजे. कसं? अगोदर के घेतलेला आहे, ठीक आहे, त्यानंतर एक गॅप सोडून त्यांनी एम घेतलेला आहे, राईट. एम नंतर परत रिटर्न आलाय, त्याच्या बाजूचा घेतलेला आहे एल, राईट. एल नंतर एक गॅप सोडून एन घेतलेला आहे, त्याच्यानंतर एक संख्या मागची म्हणजे एम घेतलेला आहे. परत एन वरून काय केलेलं आहे? एम घेतलेला आहे, राईट. एम वरून परत एक गॅप सोडून ओ वरती गेलेला आहे आणि ओ नंतर मग एक बाजूची संख्या म्हणजे एन असायला पाहिजे. तर राईट आन्सर काय यायला पाहिजे? ऑप्शन ए, एन आन्सर यायला पाहिजे. काय केलेलं आहे? एक गॅप सोडून, है ना, आता इथे एक संख्या आहे, इथे एक संख्या आहे, त्याच्यामधलं एक गॅप सोडून ही संख्या निवडलेली आहे. समजा इथे काय आहे? पी आहे, ठीक आहे, मग त्याच्या बाजूला ओ आहे, राईट, आणि इथे काय आहे? एन आहे, ठीक आहे. मग एन आणि पी असं सिलेक्ट केलेलं आहे आणि त्याच्या पुढे काय असेल? मग इथे त्याच्या पुढे असेल पीच्या बाजूची म्हणजे ओ. समजलं? त्याच्या बाजूची पी ओ अशी संख्या असेल. त्याच्यानंतर ओ पासून एक गॅप सोडून पुढची संख्या घेतलेली आहे आणि त्याच्या पुढे घेतलेली आहे याच्या मागची संख्या, एक एकच्या एक गॅप सोडून संख्या आणि त्याच्या बाजूची म्हणजे त्याच्या मागची संख्या, तिथून परत एक गॅप सोडून पुढची संख्या, त्याच्या बाजूची संख्या, असा क्रमाने घेतलेला आहे. त्यानुसार आपलं राईट आन्सर येतं एन. ठीक आहे. अ मॅन वॉक्स 6 किलोमीटर नॉर्थ. ओके, बघा सगळ्यात आधी आपल्याला असं करून घ्यायचं आहे डायरेक्शन्स. ओके, हा आहे नॉर्थ, हा आहे ईस्ट, हा आहे साऊथ आणि हा आहे वेस्ट. करेक्ट, हे आपल्याला आखून घ्यायचं आहे. मग पुढे आपल्याला काय करायचं आहे? एक बिंदू तयार करायचा आहे, ठीक आहे. त्या बिंदूपासून जर आपल्याला सांगितलं की त्याचा फेस या डिरेक्शनला आहे, त्या डिरेक्शनला आहे, त्या बिंदूला पकडूनच किंवा त्या बिंदूला धरूनच आपल्याला एक डिरेक्शन तयार करायचं. समजा त्या व्यक्तीचं फेस नॉर्थला असेल तर असं फेस आपल्याला तिकडे करून ठेवायचं आहे. ठीक आहे. बघा आता काय विचारलेलं आहे या ठिकाणी की अ मॅन वॉक 6 किलोमीटर नॉर्थ. आता इथून तो नॉर्थला गेलाय किती किलोमीटर? 6 किलोमीटर. सोप्यात सोप्या पद्धतीमध्ये सांगतो बरं का, याच्यात कॅल्क्युलेशनची पण गरज नाहीये. देन टर्न्स राईट अँड वॉक 8 किलोमीटर. आता जेव्हा नॉर्थला तो सरळ जातोय 6 किलोमीटर, त्याचा फेस कुठे असणार आहे? ऑब्व्हियसली नॉर्थ साईडला म्हणजे उत्तरेकडे असणार आहे. मग उत्तरेकडे फेस असताना, उत्तरेकडे त्याचा चेहरा असताना जर राईट म्हटलं तर तो कुठं असणार आहे? ईस्ट साईडला. मग तो ईस्ट साईडला इथून पुढे किती गेलेला आहे? 8 किलोमीटर. करेक्ट, इथून पुढे किती गेलेला आहे? 8 किलोमीटर. त्यानंतर त्याचं फेस आता कुठे राहिलेला आहे? त्याचं फेस आता ईस्ट साईडला आहे. मग ईस्ट कडे तोंड करून पाहिलं, त्यानंतर देन टर्न्स राईट. मग ईस्ट कडून राईट म्हटलं तर इथे, बरोबर. किती गेलेला आहे? 10 किलोमीटर. किती? 10 किलोमीटर, बरोबर. आता त्याचं फेस कुठे? साऊथ साईडला आहे, ठीक आहे. 10 किलोमीटर तो साऊथच्या दिशेने
गेलेला आहे. त्याच्यानंतर देन अगेन टर्न्स राईट अँड वॉक्स 8 किलोमीटर. 8 किलोमीटर म्हणजे जो आपण इथे घेतलेला आहे तेवढाच तो काय केलेला आहे, पुढे राईटला गेलेला आहे. म्हणजे परफेक्ट या बिंदूच्या तो खाली आलेला आहे, है ना. या बिंदूच्या खाली तो आलेला आहे परफेक्टली. बरोबर आहे की नाही. मग आता पुढे काय प्रश्न काय आहे त्यांचा, हाऊ फार अँड इन विच डिरेक्शन इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट. स्टार्टिंग पॉइंट आहे आपला हा, तो कुठल्या डायरेक्शनला आहे, स्टार्टिंग पॉइंटच्या कुठल्या डायरेक्शनला आहे, साऊथ दिशेला आहे. ठीक आहे. आणि किती लांब आहे. बरोबर. आता बघा हे पूर्ण किती आहे, इथून इथपर्यंत 6 किलोमीटर आहे. बरोबर. म्हणजे तितकंच इथून इथपर्यंत 6 असणार आहे. बरोबर. बट हा टोटल किती आहे, 10. मग या 10 मधून जर 6 किलोमीटर कमी केले तर किती उरतात, 4 किलोमीटर उरतात. बरोबर. म्हणजेच इथून बिंदूपासून इथपर्यंत किती किलोमीटर असणार आहे, 4 किलोमीटर असणार आहे. बरोबर ना. 4 किलोमीटर असणार आहे. मग उरलं किती, 4 किलोमीटर, तेही साऊथ दिशेने. मग ऑप्शन मध्ये बघा, ए 4 किलोमीटर नॉर्थ, बी 4 किलोमीटर साऊथ, म्हणजे आपलं बी ऑप्शन एक्झॅक्टली करेक्ट येणार आहे. ठीक आहे. 2 किलोमीटर ईस्ट नाही, 2 किलोमीटर वेस्ट सुद्धा नाही, 4 किलोमीटर साऊथ हे असं उत्तर येणार आहे. समजलं. अगोदर ही गोष्ट करून घ्या. त्यानंतर जसं जसं तुम्हाला डिरेक्शन दिले तसं तसं तुम्ही त्याला वळवत जा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे त्या डिरेक्शनवरती पोहोचता येईल. याच्यात काही कॅल्क्युलेशन करायचंय का, काहीही मोठं कॅल्क्युलेशन नाही. एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने आपल्याला फक्त बाण वळवायचा आहे आणि आपण त्या डिरेक्शनवरती पोहोचून जातो. ठीक आहे. आणखीन प्रश्न बघूया म्हणजे आपल्याला व्यवस्थितपणे समजेल. पुढचा प्रश्न, अ पर्सन फेसिंग ईस्ट टर्न्स लेफ्ट अँड वॉक्स 5 मीटर. बघा आता पहिले हे काढून घेऊ आपण. ठीक आहे. राईट. अ पर्सन फेसिंग ईस्ट. आता ईस्ट कडे तोंड आहे त्याचं, फेस सांगितलं ना आपल्याला, ईस्ट कडे त्याचं तोंड आहे. राईट. काय म्हणताय, द पर्सन फेसिंग ईस्ट टर्न्स लेफ्ट अँड वॉक 5 मीटर. आता इकडे तोंड आहे त्याचं, इकडून लेफ्ट म्हटल्यानंतर कुठे जाणार, इकडे जाणार. किती गेलेला आहे, 5 मीटर. 5 मीटर. ठीक आहे. देन टर्न्स लेफ्ट अँड वॉक 7 मीटर. आता इथून 7 मीटर पर्यंत तो चाललेला आहे. बरोबर ना. आता 5 मीटर बिंदूपासून जेव्हा तो वर गेलेला आहे 5 मीटर पर्यंतचं फेस कुठे आहे, आता नॉर्थ साइडला आहे. मग तिकडे फेस करून जर लेफ्ट म्हटलं तर कुठे येणार, वेस्ट साइडला येणार. वेस्ट साइडला तो 7 मीटर पर्यंत चालत गेलेला आहे. त्यानंतर पुढे देन टर्न्स राईट अँड वॉक्स 4 मीटर. त्यानंतर त्यांनी काय घेतलेलं आहे, 4 मीटर पर्यंत राईट घेतलेला. आता ह्याच्यावरून जावं लागेल आपल्याला, काही हरकत नाही. 4 मीटर पर्यंत. ठीक आहे. 4 मीटरला त्यांनी राईट घेतलेला आहे, म्हणजे राईट घेतल्याने 4 मीटर पर्यंत चालत गेलेला आहे. अँड अगेन टर्न्स राईट अँड वॉक 7 मीटर, म्हणजे तेवढंच 7 मीटर पर्यंतच काय केलेलं आहे त्यांनी, परत चालत गेलेलं आहे. ठीक आहे. मग फायनल फेसिंग डिरेक्शन काय आहे त्याचं, आता कुठे फेस आहे त्याचं तुम्हीच सांगा. इकडे फेस आहे, जिकडे अगोदर तो फेस करून थांबला होता. बरोबर. ईस्ट. ईस्टला त्याचं फेसिंग आहे. आता हे आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने का सांगता आलं की ईस्टला बरोबर त्याचं तोंड आहे म्हणून, कारण आपण हे तयार केलेलं आहे आणि या तयारीनुसार आपण बिंदूपासून एक्झॅक्टली त्याला डिरेक्ट केलेलं आहे, म्हणजे डायरेक्शन दिलेलं आहे. बरोबर ना. बाण लावून आपण डिरेक्शन दिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला हे सोप्या पद्धतीमध्ये करता आलेलं आहे. ठीक आहे. आता बघा खूप खूप जास्त सोपा प्रश्न आहे, परंतु तुम्हाला व्यवस्थितपणे डोकं लावता आलं तरच तुम्हाला आन्सर देता येईल. इन द इव्हनिंग, आता संध्याकाळची वेळ आहे. इफ अ मॅन इज फेसिंग हिज ओन शॅडो, तो काय करतोय, त्याच्याच सावलीकडे तोंड करून उभा आहे. मग तो कुठल्या दिशेला तोंड करून उभा आहे. ठीक आहे. सायंकाळची वेळ आहे आणि तो त्याच्या सावलीकडे तोंड करून उभा आहे, म्हणजे तो कुठल्या डिरेक्शनला तोंड करून उभा आहे. आता सायंकाळच्या वेळेला है ना, सूर्य कुठल्या दिशेला असतो हे लक्षात घ्या अगोदर. जेव्हा सकाळ असते, ठीक आहे, तेव्हा सूर्य कुठून उगवतो, ईस्ट साइडने. ठीक आहे, पूर्वेकडून. जेव्हा दुपार होतो तेव्हा तो सेंटरला येतो आणि जेव्हा संध्याकाळ होते तो पूर्णपणे वेस्टला येऊन जातो. ठीक आहे. मग वेस्ट साइडला सूर्य आहे. बरोबर. आणि जी शॅडो असते ते ऑब्व्हियसली त्याच्या अपोजिट असते, म्हणजे सूर्याच्या अपोजिट. मग सूर्य जर वेस्ट साइडला आहे तर त्याची सावली कुठल्या साइडला असणार आहे, ईस्ट साइडला असणार आहे. बरोबर. ईस्ट साइडला असणार आहे. मग ईस्ट ऑप्शन आहे का, आहे. ऑप्शन बी हे त्याचं करेक्ट राईट आन्सर आहे. ठीक आहे.
ही गोष्ट समजून घ्या. अशा ट्रिक्स तुम्हाला वापरावे लागतील, तेव्हाच तुम्ही राईट आन्सर देऊ शकाल. ओके, पुढचा प्रश्न बघा, थोडासा ट्रिकी आहे. ठीक आहे, अगोदर हे काढून घ्या. नॉर्थ, ईस्ट, साऊथ अँड वेस्ट. पुढे बघा, टाउन क्यू. आता टाउन क्यू आहे बरं का, इथं टाउन आहे, एक क्यू नावाचं टाउन आहे. हे काय आहे, 6 किलोमीटर नॉर्थ ऑफ पी. मग हे पी च्या 6 किलोमीटर नॉर्थला आहे. मग आपण एक काम करूया, पी ला बिंदू ठरवूया. ठीक आहे, पी च्या 6 किलोमीटर वरती कुठला टाउन आहे, क्यू आहे. ठीक आहे, त्यानंतर आर इज 8 किलोमीटर ईस्ट टू क्यू. ठीक आहे, 8 किलोमीटर ईस्ट टू क्यू. ठीक आहे, ईस्ट क्यूच्या ईस्टला काय आहे, 8 किलोमीटरला आर आहे, इकडे आर आहे. ठीक आहे, किती आहे, 8 किलोमीटरला. राईट. त्यानंतर एस इज 6 किलोमीटर साऊथ ऑफ आर. आरच्या साऊथला 6 किलोमीटरला काय आहे, तुमचं एस आहे. किती, 6 किलोमीटर. म्हणजे जितकं पी आणि क्यू आहे तितकंच आर आणि एस आहे. फक्त पीच्या नॉर्थ साईडला क्यू आहे आणि आरच्या साऊथ साईडला एस आहे. ठीक आहे, मग पुढे काय म्हटलंय, व्हॉट इज द पोझिशन ऑफ एस विथ रिस्पेक्ट टू पी. मग पीच्या संदर्भात एसचं डिरेक्शन काय आहे, काय डिरेक्शन आहे सांगा. 6 किलोमीटर नॉर्थ ईस्ट, 8 किलोमीटर ईस्ट, 10 किलोमीटर नॉर्थ ईस्ट और 8 किलोमीटर साउथ ईस्ट. सांगा, 8 किलोमीटर ईस्ट. ठीक आहे, 8 किलोमीटर ईस्ट. कारण हे जे डिरेक्शन आहे हे कशाच्या सिमिलर आहे, हे एक्झॅक्टली याच्याच्या सिमिलर आहे. म्हणजे क्यू आणि आर मध्ये जितकं डिरेक्शन आहे तेवढंच पी आणि एस मध्ये डिरेक्शन आहे. अलग लक्षात, तेवढंच पी आणि एस मध्ये डिरेक्शन आहे. भले इथे आपल्याला दिलेलं नाहीये पी आणि एस मध्ये किती आहे, बट आपल्याला सरळ अंदाज येतो. कारण का, 6 किलोमीटर आणि 6 किलोमीटर, पी आणि क्यू आणि आर आणि एस यांचे डिरेक्शन सेम आहे. आलं लक्षात, यांचे डिरेक्शन सेम आहे. असं उभं जर तेवढंच डिरेक्शन आहे बरोबर, तर आडवं सुद्धा तेवढंच डिरेक्शन असणार आहे. बरोबर. एक चौकोन आता याच्यामध्ये तयार झालेला आहे. आता चौकोन तयार करताना आपल्याला काय होतो, चौकोन नाही ऍक्च्युली याला म्हणता येणार. ठीक आहे, याला उभा आयत म्हटलं तरी चालेल. कारण इथं कसं होतं, असं तयार होतं बघा, है ना. आयत आकृती एक आपल्याला काय झालेलं इथं तयार झालेला आहे. इथे 8 किलोमीटर, इथे 8 किलोमीटर, इथं 6 किलोमीटर, इथं 6 किलोमीटर आहे. समजलं. अशा डायरेक्शन मध्ये हे आपल्याला प्रश्न दिलेला आहे. त्यामुळे राईट आन्सर काय येतो आपला, 8 किलोमीटर ईस्ट येतो. ठीक आहे, थोडं जरी नाही समजलं तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आपण आणखीन याच्यावरती प्रश्न घेऊ आणि सोप्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी करून सांगेन. अ पर्सन फेसेस नॉर्थ. पुढचा प्रश्न, नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट. अ पर्सन फेसेस नॉर्थ. ओके, एक पर्सन घेऊया आपण, त्याचं फेस कुठे, नॉर्थला आहे. टर्न्स 270 डिग्री क्लॉकवाईज. ठीक आहे, आता डिग्री मध्ये दिलंय ना बघा, डिग्री मध्ये जेव्हा देतं ना तेव्हा एक गोष्ट करून ठेवा, हा पूर्ण किती असतो, हा पूर्ण असतो 360 डिग्री. बरोबर आहे ना, हा पूर्ण किती असतो, 360 डिग्री. जेव्हा ह्याला आपण दोन भागात करतो तेव्हा तो किती होतो, 180 डिग्री, 180 डिग्री. करेक्ट. जेव्हा आपण ह्याला मधून भाग करतो तेव्हा हा होतो 90 डिग्री आणि 90 डिग्री. बरोबर, 180 आणि 180 आणि 90 आणि 90, पूर्ण किती होतो, 360 डिग्री. राईट. आता पर्सन जो आहे हा इथे आहे, हा पूर्णपणे फेस कुठे आहे त्याचा, इकडे नॉर्थला त्याचा फेस आहे. ठीक आहे, पण इथेच थांबलेला आहे तो. आता तो काय करतोय, 270 क्लॉकवाईज जातोय. राईट, 270 क्लॉकवाईज. आता इथून 270 म्हटलं तर इथे किती होतं, 90 होतं, इथं 180 होतं. बरोबर, इथून पुढे 20. राईट, म्हणजे बघा पूर्ण इथून इथपर्यंत किती झालं, 270 डिग्री. किती, क्लॉकवाईज बरं का, क्लॉकवाईज म्हणून आपण उजवीकडून असं घेतलेलं आहे. त्यानंतर 135 डिग्री अँटी क्लॉकवाईज परत गेलेला आहे तो. मग इथून इथे म्हटलं तर 90 डिग्री झालं आणि इथून पुढे जवळपास 45 डिग्री म्हणजे अर्ध्यापर्यंत. ठीक आहे, इथपर्यंत तो काय झालेला आहे, अँटी क्लॉकवाईज आलेला आहे.
मग फायनल फेसिंग डिरेक्शन काय आहे? आता असं गोल जर म्हटलं तर डिरेक्शन काय येतो? एक तर इथे नॉर्थ, इथे साऊथ, इथे वेस्ट आणि इकडे ईस्ट आहे, बरोबर? या भागामध्ये येतं नॉर्थ ईस्ट, या भागामध्ये येतं साऊथ ईस्ट, या भागामध्ये येतं साऊथ वेस्ट आणि या उरलेल्या भागामध्ये येतं नॉर्थ वेस्ट. ठीक आहे. मग त्याचं डिरेक्शन कुठे आहे आता? आता या ठिकाणी आहे. मग हे काय आहे? साऊथ ईस्ट आहे, बरोबर? समजलं? हे कुठला भाग आहे? साऊथ ईस्ट. म्हणून आपलं ऑप्शन सी या ठिकाणी करेक्ट येतं. समजलं? म्हणून ऑप्शन सी या ठिकाणी करेक्ट येतं. बघा आता व्यवस्थितपणे एकदा तुम्हाला सांगतो. हे सगळं मला अगोदर काढून घेऊ द्या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे मला सांगता येईल. बघा डिग्रीज म्हटलं तर 360 डिग्री हा टोटल आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. ठीक आहे. टोटल सर्कल जो आहे हा किती आहे? 360 डिग्रीचा आहे. करेक्ट. यामध्ये 4 भाग करूया आपण. हे 4 भाग काही नसून हे तुमचे डिरेक्शन्स आहेत. राईट. या ठिकाणी याचा हा पूर्ण भाग येतो तुमचा नॉर्थ ईस्ट, बरोबर? कारण नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये आहे हा, म्हणून नॉर्थ ईस्ट. त्यानंतर हा पूर्ण भाग येतो तुमचा साऊथ ईस्ट, कारण साऊथ आणि ईस्टच्या मध्ये आहे. साऊथ आणि वेस्टच्या मध्ये म्हटलं तर साऊथ वेस्ट आणि नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये म्हटलं तर नॉर्थ वेस्ट. ठीक आहे. पूर्ण आहे 360 डिग्री. किती आहे? 360 डिग्री आहे. करेक्ट. जस्ट अ सेकंड. पूर्ण किती आहे? 360 डिग्री आहे. हा आहे 90, हा आहे 90, हा आहे 90, हा आहे 90. ठीक आहे. हा पूर्ण असतो 180 आणि हा पूर्ण असतो 180. ठीक आहे. मग तुम्हाला असं जर विचारलं 135 135 मग तुम्ही काय कराल? ठीक आहे. इथून एक धरायचा, म्हणजे इथं 10 धरायचं, 20 30 40 50 60 70 80 आणि हा 90. ठीक आहे. नंतर 100 110 120 130 140 150 160 170 आणि ह्या 180. बरोबर. 190 200 210 220 230 240 250 260 आणि हा 270. ठीक आहे. 280 290 300 310 320 330 340 350 आणि 360 डिग्री. ठीक आहे. असं करायचं. मग तुम्हाला आता इथे विचारलं समजा की 130 किती येतं, है ना? आता इथे एवढं 90 झालं, मग 100 110 120 130 इथे झालं 130. ह्यांच्यामध्ये झालं 135. बरोबर ना? ह्याच्यामध्ये झालं 135. मग असं सोप्या पद्धतीने तुम्हाला डिग्री मध्ये काढता येऊ शकतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा. इन द मॉर्निंग प्रेरणा फेसेस पोल अँड हर शॅडो फॉल्स टू हर राईट. विच डायरेक्शन इज शी फेसिंग? खूप मजेदार प्रश्न आहे की प्रेरणा सकाळी सकाळी उठलेली आहे, एका पोलकडे तोंड करून थांबलेली आहे, परंतु तिची सावली तिच्या उजव्या साईडला आहे. ठीक आहे. मग तिचं फेस कुठल्या साईडला असणार आहे? सकाळी सकाळी सूर्य कुठे असतो? ईस्ट साईडला असतो, बरोबर? सूर्य समजा इकडे आहे. ठीक आहे. आणि ती थांबलेली आहे, तिच्या राईटला असणार आहे सूर्य, म्हणजे तिचं तोंड आता कुठे असायला पाहिजे, है ना? तिचं तोंड साऊथला असलं पाहिजे, बरोबर? म्हणजे तिची राईट साइड होते कुठली? वेस्ट साइड, बरोबर? आणि इथे तिचा शॅडो आहे, कारण तिच्या उजवीकडे तिचं फेस जर समजा साऊथला असेल तर तिची राईट साइड कुठली होते? तिची राईट साइड होते वेस्ट साइड. ठीक आहे. आणि सकाळी सकाळी सूर्य ईस्टला असतो, ईस्टच्या अपोजिट त्याची शॅडो असायला पाहिजे. मग ईस्टच्या अपोजिट वेस्ट आहे. ठीक आहे. मग वेस्टला तिची उजवी बाजू असेल, है ना? मग तिचं फेस कुठल्या साईडला असणार आहे? ऑब्व्हियसली साऊथ साईडला असणार आहे, बरोबर की नाही? ऑब्व्हियसली साऊथ साईडला असणार आहे. मग इथे तो पोल आहे, इकडे सूर्य आहे, इकडे तिची शॅडो आहे. ठीक आहे. साऊथ साईड याचं करेक्ट आन्सर येणार आहे. मजेदार होता ना प्रश्न? पुढचा प्रश्न बघा. अ मॅन स्टार्ट फेसिंग वेस्ट टर्न्स 45 डिग्री क्लॉकवाईज. ठीक आहे. परत एकदा तसंच आलेला आहे प्रश्न. आता आपण अगोदर तर डिग्रीज वगैरे सगळं काढलेलं आहे, बरोबर ना? डिग्रीज वगैरे सगळं काढलेलं आहे. नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट. ठीक आहे. 90
90 90 90 डिग्री पण लिहून देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल 90 काय आहे नाही तर कळणार नाही. सो काय म्हटलं इथं, अ मॅन स्टार्ट फेसिंग वेस्ट. त्याचं फेस कुठे आहे, इकडे आहे. फेस इकडे आहे. ठीक आहे. मग त्यानंतर 45 डिग्री क्लॉकवाईज जातोय तो. ठीक आहे. आता इथून तो 45 डिग्री क्लॉकवाईज म्हणजे ह्याच्या अर्ध इथे. ठीक आहे. 45 डिग्री क्लॉकवाईज. देन 180 अँटी क्लॉकवाईज. काय झालं आता इथे, 180 अँटी क्लॉकवाईज. आता इथून परत 180, इथे झालं 45, इथे झालं 90, इथे झालं 135 आणि इथून परत 45. आता इथे आलेला आहे. हे झालं पूर्ण 80 डिग्री, सॉरी 180 डिग्री. करेक्ट. हे झालं पूर्ण 180 डिग्री अँटी क्लॉकवाईज. त्यानंतर परत देन 45 डिग्री क्लॉकवाईज, परत इथून 45 डिग्री क्लॉकवाईज. आता इथपर्यंतच 45 डिग्री येणार आहे. राईट. मग फायनल फेसिंग कुठे आहे आता सांगा तुम्हीच, कुठे आहे फायनल फेसिंग? ऑब्व्हियसली साऊथ साईडला असणारे फायनल फेसिंग. आता हे इतक्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला कसं काय काढता आलं, कारण आपण शिकलेलो आहोत हे 360 डिग्रीचं सर्कल. ठीक आहे. आणि त्या डिग्रीच्या सर्कलवरून आपल्याला डिरेक्शन देता येऊ शकतं, म्हणून आपल्याला सांगता आलं इझी पद्धतीमध्ये तो कुठल्या डिरेक्शनला फेस करून थांबलाय. ठीक आहे. सो साऊथ राईट आन्सर असणार आहे. बघा प्रश्न इंग्लिशमध्येच असणार आहेत, कारण एक्झाममध्ये पण इंग्लिशमध्येच तुम्हाला प्रश्न देणार आहेत, त्यामुळे त्या पद्धतीनेच आपण प्रॅक्टिस करूया. ठीक आहे. अ मॅन वॉक्स 12 किलोमीटर ईस्ट. ठीक आहे. आता हा त्याचा बिंदू आहे, इथे आहे तो व्यक्ती, तो 12 किलोमीटर ईस्टला जातोय. सगळ्यात पहिले तर तुम्हाला हे नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट हे काढून घ्यायचं आहे बरं का. मग इथे ईस्टला तो गेलेला आहे किती, 12 किलोमीटर. राईट. त्यानंतर ही टर्न्स लेफ्ट. लेफ्ट म्हणजे इकडे तोंड करून जर तो उभा आहे तर त्याचा लेफ्ट कुठं असणार आहे, इकडे असणार आहे. राईट. किती गेलेला आहे, टर्न लेफ्ट अँड वॉक्स 9 किलोमीटर. हे किती आहे, 9 किलोमीटर आहे. हाऊ फार अँड विच डिरेक्शन इज ही फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट. ठीक आहे. आता बघा अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न येतात, आता जर इथे एक लाईन दिलेली असते आपल्याला, तर आपण सांगू शकलो असतो हा ईस्टला आहे किंवा हा वेस्टला आहे, म्हणजे थोडंसं उलटपुलट झालं, पण आपण डायरेक्टली सांगू शकतो. बट इथे काय आहे, आता इथे असा प्रॉब्लेम झालेला आहे की इथे कुठलीही एक एक्स्ट्रा रेष आपल्याला बघायला मिळत नाहीये, म्हणजे एक्स्ट्रा डिरेक्शन आपल्याला मिळत नाहीये. फक्त 2च डिरेक्शन दिलंय. मग आपल्याला इथून ते इथपर्यंत किती अंतर आहे हे सांगायचं आहे. बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता याच्यामध्ये सोल्युशन कसं काढतात. पहिली गोष्ट तर 12 त्याचा वर्ग तुम्हाला काढावा लागेल आणि 9 याचा वर्ग तुम्हाला काढावा लागेल. ठीक आहे. 144 आणि 81. मग यालाच पुढे काय करायचं आहे, 144 प्लस 81. ठीक आहे. असं याच्यामध्ये काढायचं आहे. मग उत्तर काय येतं, 225. ठीक आहे, वर्गमुळामध्ये. मग याचा म्हणजे हा 225 वर्गमुळात आहे, तर याचा वर्ग काय असणार आहे, याचा वर्ग असणार आहे 15. ठीक आहे. सो 15 आहे का ऑप्शनमध्ये, आहे. ऑप्शन सी 15 किलोमीटर नॉर्थ ईस्ट. आता एक तर गोष्ट आपल्याला कळली आहे की इकडे नॉर्थ आहे, इकडे ईस्ट आहे, बरोबर. इकडे आपल्याला हा अंतर आपल्याला विचारलेला आहे. करेक्ट. मग हा कुठला झाला, नॉर्थ ईस्ट झाला, बरोबर. मग ऑप्शन्समध्ये बघायला गेलं तर नॉर्थ ईस्ट फक्त ऑप्शन बी आणि ऑप्शन सी मध्येच आहे. करेक्ट. आता या बिंदूपासून पूर्ण इथपर्यंत जर अंतर म्हटलं तर 9 किलोमीटरपेक्षा ते जास्तच असणार आहे, बरोबर. मग 9 किलोमीटर असेल का, नाही. मग बी ऑप्शन जो आहे 9 किलोमीटरचा तो येईल का याच्यामध्ये, राईटमध्ये, नाही. तो राईट आन्सर येणार नाही, तो राईट आन्सर ठरणार नाही. मग उरला तर एकच आन्सर आहे आपला, 15 किलोमीटर नॉर्थ ईस्टचा. कारण नॉर्थ ईस्ट हे कंपल्सरी असणार आहे हे आपल्याला माहिती आहे. नॉर्थ ईस्ट फक्त 2 ऑप्शन आहेत, त्यामधलं 9 किलोमीटर पॉसिबल नाहीये, तर एकच उरला ऑप्शन, तो राईट असणार आहे. ठीक आहे. आता बघा कधी कधी एखादी गोष्ट माहिती नसेल तर असे एक एक गोष्टी जर तुम्ही एलिमिनेट करत गेला तर तुम्हाला राईट आन्सर पर्यंत पोहोचता येतं. ह्या पद्धतीने टेक्निक वापरा. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न आहे, सिमिलर आहे तसाच. अ पर्सन वॉक्स 10 किलोमीटर नॉर्थ. 10 किलोमीटर नॉर्थ. ठीक आहे. पुढे देन ही टर्न्स लेफ्ट 6 किलोमीटर. देन ही टर्न्स लेफ्ट अँड 10 किलोमीटर. परत उलटा आलेला आहे ना. हाऊ फार अँड विच डिरेक्शन इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट. स्टार्टिंग पॉईंट हा आहे, स्टार्टिंग पॉईंटच्या वेस्टला आहे. वेस्टला म्हणजे
आता एक्झॅक्ट तो तिथूनच रिटर्न आलेला आहे, म्हणजे हा जो भाग आहे तेवढाच हा पण भाग असणार आहे. किती किलोमीटर आहे? 6 किलोमीटर आहे. कुठल्या दिशेला तोंड करून आहे? वेस्ट दिशेला तोंड करून आहे, है ना. 6 किलोमीटर वेस्ट आहे का ऑप्शनमध्ये? आहे. ऑप्शन ए 6 किलोमीटर वेस्ट. ठीक आहे. पुढे अ मॅन वॉक्स 8 किलोमीटर साऊथ. ठीक आहे, हा बिंदू घेऊ आपण. 8 किलोमीटर साऊथ. किती? 8 किलोमीटर. पुढे देन ही टर्न्स राईट अँड वॉक्स 5 किलोमीटर. आता राईट म्हणजे इकडे 5 किलोमीटर. करेक्ट. देन टर्न्स राईट अँड वॉक्स 8 किलोमीटर. परत तेवढंच वळालेलं आहे, 8 किलोमीटर. हाऊ फार अँड विच डायरेक्शन इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट. आता स्टार्टिंग पॉईंट इथे होता, है ना, ईस्टला तोंड आहे त्याचं. तेवढाच अंतर आहे जेवढा अगोदर होता, 5 किलोमीटर वेस्ट. ठीक आहे का? आहे. ऑप्शन बी. सोपं आहे ना. अशा पद्धतीने तुम्ही डायग्राम बनवलात ना, तुम्हाला आणखीन सोप्या पद्धतीमध्ये ना डायरेक्शनवरती जाता येऊ शकतं. पुढे अ मॅन वॉक्स 5 किलोमीटर नॉर्थ. आता तो चालतोय किती? 5 किलोमीटर नॉर्थ. सॉरी, नॉर्थ म्हणलं नाही का मी, कुठे साऊथला गेलो वाटतं. हां, ठीक आहे, करेक्ट करूया आपण एकदा. हां, अ मॅन वॉक्स 5 किलोमीटर नॉर्थ. 5 किलोमीटर नॉर्थ. देन ही टर्न्स राईट अँड वॉक्स 7 किलोमीटर. ठीक आहे. देन ही टर्न्स राईट अँड वॉक्स 5 किलोमीटर. देन अगेन टर्न राईट अँड वॉक्स 7 किलोमीटर. म्हणजे एवढाच. आता हा कुठे पोहोचलेला आहे? एक्झॅक्टली बिंदूवरच पोहोचलेला आहे, है ना. हाऊ फार अँड विच डायरेक्शन इज फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट. ऑब्व्हियसली कुठेच नाही येतो, जागेवर आलेला आहे परत. ॲट द सेम पॉईंट याचा राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे. असे पण ट्रिकी क्वेश्चन्स असू शकतात. याच्यामध्ये ट्रिक तर काहीच नाही आहे, बट थोडंसं कन्फ्यूज विद्यार्थ्यांना होऊ शकतं. अ पर्सन वॉक्स 10 किलोमीटर नॉर्थ. ठीक आहे, नॉर्थ किती? 10 किलोमीटर. पुढे देन टर्न्स लेफ्ट अँड वॉक्स 6 किलोमीटर. 6 किलोमीटर. देन टर्न्स लेफ्ट अँड वॉक्स 10 किलोमीटर. ओके. हाऊ फार अँड इन विच डायरेक्शन इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट. ठीक आहे. ऑब्व्हियसली 6 किलोमीटर ईस्ट असणार आहे. 6 किलोमीटर ईस्ट. क्लिअर आहे. पुढे बघा. अ मॅन वॉक्स 8 किलोमीटर साऊथ. देन टर्न्स राईट अँड वॉक्स किलोमीटर 5. राईट. देन टर्न्स राईट अँड वॉक्स 8 किलोमीटर. सिमिलर प्रश्न आहेत. हाऊ फार अँड विच डायरेक्शन इज फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट. हा स्टार्टिंग पॉईंट वेस्टला किती? 5 किलोमीटर. आलं लक्षात. पुढे बघा. अ पर्सन गोज 4 किलोमीटर नॉर्थ. 4 किलोमीटर नॉर्थ. देन 3 किलोमीटर ईस्ट. 3 किलोमीटर ईस्ट. देन 4 किलोमीटर साऊथ. राईट. हाऊ फार अँड विच डायरेक्शन इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट. हा स्टार्टिंग पॉईंट ईस्ट 3 किलोमीटर. ठीक आहे, 3 किलोमीटर ईस्ट. पुढे अ मॅन वॉक्स 7 किलोमीटर ईस्ट. 7 किलोमीटर ईस्ट अँड 24 किलोमीटर नॉर्थ. किती? 24 किलोमीटर. आता दोनच डिरेक्शन दिलेले आहेत, है ना. आता एक तर कळालं आपल्याला की हे नॉर्थ ईस्टलाच असणार आहे, पण इथे नॉर्थ ईस्टचं डिरेक्शनवाला ऑप्शन आपल्याला दिलेलाच नाही आहे. फक्त आपल्याला विचारले की हाऊ फार इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट. किती लांबपर्यंत तो पोचलेला आहे स्टार्टिंग पॉईंटपासून. राईट. मग सिमिलर आपल्याला तेच करायचं. आता 7चा वर्ग, है ना, आणि 24चा वर्ग 576. ठीक आहे. आता ह्यालाच तुम्ही प्लस करा. किती येईल उत्तर? 9 आणि 6 15ला 5, हातच्याला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 7 12ला 2, हातच्याला 1, 5 आणि 1 6, 625. तेही कसं? वर्गमुळामध्ये. मग 625 हा कशाचा वर्ग आहे? हा आहे 25चा वर्ग. मग ऑप्शनमध्ये 25 आहे? हो आहे. ठीक आहे. ऑप्शन ए 25 याचा राईट आन्सर येणार आहे. आलं लक्षात. पुढे बघा. अ पर्सन गोज 15 किलोमीटर वेस्ट. सॉरी, वेस्ट म्हटलं, इकडे कुठे चाललो आपण, नाही का. बरोबर. वेस्ट 15 किलोमीटर अँड देन 8 किलोमीटर साऊथ. 8 किलोमीटर. हाऊ फार
इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट. सिमिलर परत तेच करायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे, 8चा वर्ग है ना, आणि 15चा वर्ग. 15चा वर्ग आपण आत्ताच इथे काढला होता नाही का, 225 राईट. मग तेच करायचं परत. 64 प्लस 225, ठीक आहे. 4 आणि 5 9, 6 आणि 2 8, 2चा 2 तसा 289. याचा वर्ग कशाचा वर्ग आहे है ना, 289 वर्गमुळात आलेला आहे. तर 289 हा कशाचा वर्ग आहे, 17चा. ठीक आहे, 17 आहे का, आहे, ऑप्शन सी. ठीक आहे. सो वर्गमूळ हे लक्षात ठेवा गोष्टी, तेव्हाच तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. पुढे, अ मॅन वॉक्स 10 किलोमीटर नॉर्थ, 10 किलोमीटर नॉर्थ, देन 10 किलोमीटर ईस्ट, 10 किलोमीटर ईस्ट, राईट. त्यानंतर 10 किलोमीटर साऊथ, नक्कीच स्क्वेअर बनवत असणार. हाऊ फार अँड इन विच डिरेक्शन इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट, ईस्ट किती, 10 किलोमीटर. ठीक आहे. पुढे, अ पर्सन वॉक 6 किलोमीटर साऊथ, 6 किलोमीटर साऊथ, देन 8 किलोमीटर वेस्ट. ठीक आहे. देन 6 किलोमीटर नॉर्थ. How far is he from which direction is he from starting point? Sorry, how far and in which direction is he from the starting point? हा आहे स्टार्टिंग पॉइंट, हा आहे वेस्ट, आणि किती किलोमीटर आहे, 8 किलोमीटर. सिमिलर टू दिस, बरोबर, 8 किलोमीटर वेस्ट. आला राईट आन्सर. अ पर्सन स्टार्ट फ्रॉम अ पॉइंट, वॉक्स 3 किलोमीटर नॉर्थ. ओके. देन 4 किलोमीटर ईस्ट, then 5 kilometers south, ठीक आहे, ते 8 वाटत आहे, 5 किलोमीटर साऊथ. देन हाऊ फार अँड इन विच डिरेक्शन इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट. आता हा स्टार्टिंग पॉईंट, ठीक आहे, आणि हा इथे कुठला आहे, साऊथ ईस्टवाला पॉईंट आहे. आता साऊथ ईस्टवाला पॉईंट आहे, ऑप्शनमध्ये साऊथ ईस्ट आहे का, आहे. एकच ऑप्शन आहे. किती आहे, एकच ऑप्शन आहे. इथे ईस्ट नाही, वेस्ट नाही, नॉर्थ नाही, साऊथ ईस्ट आहे. साऊथ ईस्टवाला एकच ऑप्शन आहे. तर 2 किलोमीटर साऊथ ईस्ट त्याचा राईट आन्सर येणार. ठीक आहे. सो अशा प्रकारे प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. सो यू हॅव टू सॉल्व लाईक दिस, तेव्हाच तुम्हाला व्यवस्थितपणे इझी सोल्युशनमध्ये, टेक्निकमध्ये हे सॉल्व करता येईल आणि कमीत कमी वेळात तुम्हाला त्या आन्सरपर्यंत पोहोचता येईल. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. भेटूया पुढच्या सेशनमध्ये नवीन चॅप्टरसोबत.